महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसासोबत रचला हल्ल्याचा कट. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत. पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा. जंगलात सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू. करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न. मनसेच्या वतीनं आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार. या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण. भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन. रिकामी घागर, पालखी आणि कीर्तन टाकीजवळ असं अनोखं आंदोलन. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावरती बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभातील स्नानावर बंदी घाला. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पुतळ्यावरनं केंद्र सरकारची नोटीस. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडून संताप. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याआधी नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन.